हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल। यावर्षी म्हणजेच 2025ला मी हळदी कुंकाची तयारी कशी केली तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला तयारी आणि हळदी कुंकूच्या दिवशी काय काय केले हे या व्हिडिओमध्ये कळेलच। तर डेकोरेशनमध्ये मला पताका बनवायच्या होत्या। मला जशा पाहिजे होत्या तशा ऑनलाईन होत्या, पण त्या खूपच महाग होत्या। त्यामुळे मी जुगाड करून पताका घरी बनवायचं ठरवलं। तर इथं मी कागदाचे जे रॅपिंग पेपर असतात ते घेतले आहेत। स्टेशनरीच्या शॉपमध्ये जाऊन मला हवी ती डिझाईन त्यामध्ये मी घेतली आणि त्याला असं शंकरपाड्याच्या शेपमध्ये मी कट करते आहे। नंतर याला घडी करून यामध्ये दोरा घालणार आहे। त्यामुळे माझी पताका जाड पण होईल आणि दोन्ही साइडने छान पण दिसेल। तर मी इथं पताकांसाठी 3 कलरचे पेपर घेतले आहे। एक घेतला आहे ग्रीन, दुसरा घेतला आहे गोल्डन आणि तिसरा घेतला आहे ब्लू। इथे तुम्ही बघू शकतात, मी पेपरला आधी फोल्ड करते, मग त्याला फेविकॉल लावून घेते आहे आणि नंतर त्याच्या मध्यभागी दोरा ठेवून त्याला घडी घालून घेते। तर इथं माझ्या सर्व पताका बनवून झाल्या आहेत। आता बनवायची आहे मला ज्वेलरी। तर मी ही ज्वेलरी डिटेलमध्ये कशी बनवली याचा पूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती आधीच टाकला आहे। ही सर्व कामं मी हळदी कुंकाच्या 1 आठवडा आधीच करते आहे, जेणेकरून मला बाकीच्या गोष्टींसाठी टाइम मिळेल। तर इथं बघा, यावेळेस मी अशी काही ज्वेलरी बनवली आहे। त्यानंतर मी बनवते आहे आता अव्यांचे बोरनान असा लिहिलेला पतंग। हा पतंग मी ब्लॅक कलरमध्ये बनवते आहे आणि याला डेकोरेशनच्या अगदी मध्यभागी ठेवणार आहे। तर या पतंगावरती पण अव्यांचे नाव मी साखरदाण्याने लिहिणार आहे आणि साखरदाणे चिपकवण्यासाठी मी इथं ग्लूगनचा यूज करते आहे। यावेळेस मी पतंगाचं डेकोरेशन करणार नाही आहे। दरवर्षी पतंगाचं डेकोरेशन बघून खूप बोर झाले, म्हणून म्हटलं यावेळेस थोडंसं डिफरंट काहीतरी करूया। सिंपलच डेकोरेशन राहणार आहे। आणि आज हळदी कुंकाच्या आदल्या दिवशी मी इथं तिळगुळ करते आहे। त्यासाठी ओटा मी स्वच्छ धुवून घेतला। तीळ छान मंद गॅसवरती भाजून घेते आहे। इथं हवा तेवढा गुळ पण मी किसून घेतला आहे आणि आता कढईमध्ये थोडेसे तूप घालून यामध्ये गुळ घालते आहे। मी खरंच सांगते, मला तिळगुळ वडी जमत नाही, तरी पण दरवर्षी मी ट्राय करते। लास्ट इयरला खूप छान झाली होती। गुळामध्ये बबल सुटायला लागले की यामध्ये आपल्याला तीळ घालायची आहे। याला 1 मिनिट मिक्स करून याच्या वड्या बनवायला घ्यायच्या आहेत। यावेळेस तिळगुळ वडी पूर्ण फेल आहे, तरी पण यातलं चांगलं काढून घेऊन जाईल। शेजारची मैत्रीण सांगत होती की याला चिक्कीचा गूळ यूज करावा, आमच्याकडे फार नरम गूळ मिळतो। त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवणार आहे की यावर्षी वाणामध्ये मी काय देणार आहे ते। तर हे असे दिवे घेतले आहेत मी। दिवे कसे वर्षानुवर्ष घरामध्ये राहतात आणि एक छान माझी आठवण त्यांच्याकडे राहील, म्हणून मी यावेळेस दिवे देण्याचे ठरवले। हा दिवा क्लीन करायला पण इझी आहे, याचे सर्व पार्ट वेगवेगळे होतात। आणि आता आज आहे 14 जानेवारी, हळदी कुंकाचा दिवस। ज्या मैत्रिणीने आम्हाला हे दही पोहे दिलेत त्यांच्याकडे संक्रांतीला हेच खातात। इथं माझी सर्व हळदी कुंकाची तयारी झाली आहे। 5 छोट्या बैकूमध्ये मी सर्व वाणाचं सामान भरलं आहे। त्यानंतर प्लेटमध्ये हळदी कुंकू, त्यानंतर ओटीमध्ये भरण्यासाठी हे तांदूळ असे मी पॅक करून घेतले आहे। इकडे हे अव्यांच्या बोरणांसाठी मुरमुरे आणि काही चॉकलेट्स। या साईडला आहे डेकोरेशनसाठी पतंग आणि ह्या आहेत डेकोरेशनच्या पताका, अव्यांची ज्वेलरी
आणि काही डेकोरेशनचे इतर सामान। माझी ऑलमोस्ट सगळी तयारी झाली आहे। आता 1:30 वाजता आम्ही वरती जाऊन डेकोरेशन स्टार्ट करू। हार्डली 1 तासामध्ये आमचं सर्व डेकोरेशन होणार आहे। इथं माझ्या हस्बंडनी आम्हाला लाइटिंग लावून दिली आहे। लाइटिंग आणि स्पीकरचे काम मी माझ्या हस्बंडला दिले होते। आम्हाला बॅकग्राऊंड म्युझिकसाठी स्पीकरसुद्धा हवा होता। आणि आज मकर संक्रांतीला ही सर्व लोक 10 वाजेपासून पतंग उडवत आहेत। मुलंसुद्धा खूप एन्जॉय करत आहे। अव्यांच्या बोरणांसाठी असं काही केलं आहे मी डेकोरेशन। एंट्रन्सलाच असं फुलांचं थोडंसं डेकोरेशन केलं आहे। त्यानंतर रांगोळी ही पाटावरती मांडली आहे मी। या रांगोळीचा पण पूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहे। त्यानंतर या साईडला लावले आहेत मी पूर्ण पताका। इथं आहे हे सर्व पूजेचं सामान आणि या टेबलवरती आहे सर्व वाणाचं सामान। तर माझी ही मैत्रीण आहे, त्यांनी बॅग छान कस्टमाइज केले आहेत। बॅगवरती त्यांनी त्यांचं नाव लिहिलं आहे। असं काहीसं केलं आहे आम्ही डेकोरेशन। आता खाली जाऊन मी पटापट तयार होऊन येते। तर हा आहे आजचा माझा हळदी कुंकाचा लुक। इथं आम्ही सर्वांसाठी पाण्याची व्यवस्था केली आहे। बायका पण हळूहळू यायला लागल्या आहेत। अव्यांला यावर्षी मी ट्रेडिशनल ब्लॅक ड्रेस घेतला नाही, कारण लास्ट इयरला घेतलेला तो फक्त एकदाच घातला गेला आणि त्यामुळेच मला ते नको वाटते। आणि हे ब्लॅक कलरचं टी शर्ट मला खूप आवडले होते, म्हणून मी हे बोरणांसाठीच घेऊन घेतले। तर आता आधी अव्यांला सर्व ज्वेलरी घालते आहे। समोरचे मुलं बघून तो अजिबातच ज्वेलरी घालू देत नव्हता, त्याला त्यांच्यासोबत पडायचं होतं। पण त्याच्या हाती मी बासुरी दिल्यामुळे त्यावरचे साखरदाणे काढण्यामध्ये तो बिझी होऊन गेला। डोक्यावरचा टोप सुद्धा मलाच माहिती आहे मी त्याला कसा बांधला। व्हिडिओमध्ये जेवढे स्मूथ दिसते तेवढे रिअलमध्ये नव्हते बरं। टोप घालतानाच आम्ही त्यावरचे कितीतरी दाणे काढून टाकले। त्यानंतर मी अव्यांचे औक्षण करून घेतले। आणि आमच्या अव्यांला टिकी लावायला खूप आवडते, त्यामुळे त्याचं चालणं होतं की मला टिकी लाव टिकी लाव। त्यानंतर आम्ही सर्व बायकां मिळून अव्यांचे बोरनान केले। बोरनान काय, त्यात तर बोरं नव्हतीच, आजकालचे मुलं चॉकलेट्सच खातात म्हणून चॉकलेट। अव्यांला बोरनान एवढे आवडले की नंतर तोच खालचे मुरमुरे उचलून त्याच्या डोक्यावर घालत होता। ये वही है ना स्टिकर का तुमने जो भेजा था? अच्छा लग रहा है ना, देखो। ठीक है, क्या जी माझी मैत्रीण आहे त्यांच्याकडे हळदी कुंकाला असं बोलतात वंसा कुणाचा, मग त्या त्यांच्या हस्बंडचं नाव घेऊन म्हणता की त्यांचा।
मिलिंद रावांचा। तो हमारी ये सब किसके लिए, मतलब ये सब आप किसके लिए कर रहे हैं पूजा? तो मैं बता रही कि मेरे हस्बैंड मिलिंद है, उनके लिए ये सब कर रहे हैं। मोहक दिसते गुलाबाची कळी मिलिंदरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी। भाई मिलिंद जी को भेजो ये। तुम्ही घ्या, इसका मीनिंग क्या, थोड़ा हिंदी में बोल दीजिए। मतलब गुलाब से ज्यादा अच्छा सुंदर दिखता है गुलाब का कली। मोहक मतलब मोर अच्छा, हाँ, अच्छा दिखता है। तो मिलिंद राव उनका नाम ले रही हूँ। आज मकर संक्रांति का दिन है तो मैं उस दिन नाम ले रही हूँ। जिस दिन हमारी शादी में रहेगी ना उसी दिन एंट्री नहीं देते हमको बिना नाम लिए। इवन हस्बैंड को भी, इवन वाइफ को भी, दूल्हा दुल्हन को नाम लेना पड़ता है। हमारे यहाँ तो था कि नहीं लेते हैं। त्यानंतर आम्ही हळदी कुंकू करून घेतले। लगा रही हूँ ऊपर ऊपर ऊपर, जहाँ लगा वहाँ लगा। और उसका ना वो जो ऊपर वाला है ना वो ब्रास का नहीं है, वो डेकोरेशन वाला है, तो वो खराब हो जाएगा तो उसको निकाल देना। नॉर्मल ब्रास का दिया कोई भी थॉट हो तो उसको पिंक कर, इसका मैं क्या करूँ उसको पिंक कर। तो हलव्यांच्या दागिन्यांचा मान प्रमोद रावांचं नाव घेऊन देते हळदी कुंकाच्या दिवशी वाण। और हिंदी में लूं? हाँ, बता दो आपने जो मराठी में लिया उनका वो बता दो। मकर संक्रांति के दिन हलवा मीन्स वो राउंड राउंड व्हाइट कलर का, उसका बहुत मान होता है। और प्रमोद का नाम लेती हूँ, ये सब गिफ्ट देखो आप दे। शिव पार्वती के गणेश जी है पुत्र, शिव पार्वती के गणेश जी है पुत्र। मैंने पहना है प्रमोद जी के नाम का मंगलसूत्र। मोत्याची माळ, सोन्याचा साज, मधुरावांचे नाव घेते, संक्रांत आहे आज। छान छान छान, मस्त 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 मस्त। परिवार से बनी हमारी गृहस्थी पतिराज में, उनका नाम अच्छा मेरे वीरू आनंद और प्यार से बनी हमारी गृहस्थी, रितेश मेरे वीरू, मैं उनकी बसंती। पहली तारीख को भरा महीनों का राशन और गुड़, मेरे जिंदगी का मिठास दीपेंद्र। रात में चमके तारे मेरे दिल में रहते हैं मेरे जय जय प्यारे। बोलना चाहिए क्या? कोई भी नाम? नहीं नहीं नहीं, कोई भी नहीं। बनारसी चप्पल पहनूं बाटा, आशुतोष ब्यूटी जाते करती हूँ टाटा। तेली में हुआ मेहंदी का रंग गहरा और दीपू के दिल में दीप्ति का पहरा। हल्दी कुमकुम के लिए मैं आज सज धज के आई हूँ। सुमित जी को बांधी है मैंने 7 जन्मों की बेड़ी। नाश्त्यामध्ये आम्ही ठेवली होती पावभाजी आणि रसमलाई।
ते खाऊन आम्ही काही रील्स बनवल्या. आम्ही काही गेमसुद्धा ठेवले होते, पण वेळ पुरत नसल्यामुळे आम्ही गेम कॅन्सल केले. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.